वहिनी आत येऊ का बरं? हा मॅन. वहिनी मला हे मुळीच आवडलेलं नाहीये. काय? हो असं भस्कन आपल्याला काहीही न सांगता नेहाला यशने घरी आणलंय. हो, ती हा पॅलेस तिचं होणारं घर बघते. अहो पण आपण दोघी पण तर तिच्या होणाऱ्या सासवा आहोत ना, मग तिने आधी येऊन आपल्याला नको का भेटायला? माझ्याशी झालं तिचं बोलणं आणि इनफॅक्ट मी सजेस्ट केलं होतं तिला, म्हणून ती यश बरोबर गेली. हो काय? मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं. गरज नाही. बहिणी ती एक भयानक खाली काट मधून फिरतेय आणि ती म्हणे नेहाची वहिनी आहे. तिला कुक समजली मी. काही सांगताय काय वहिनी? तिला ब्लॅक टी करून दाखवायला सांगत होते. इतका घाणेरडा केला होता. तिला घराबाहेर हाकलून देत असतानाच नेमके यश आणि नेहा आले. त्यांच्याकडून मला कळलं की ही नेहाची वहिनी. माय गुडनेस, एवढं लांबून आली ना, फिरू देत आपला पॅलेस. हे बघ मी तिला एका अर्थी बरं आहे ती आणि तिची वहिनी या घरात आल्या. तिची ती वहिनी आहे ना, आपल्या घरातली झुंबरं बघत तरी चालते, नाही तर फरशीची चमक तरी. आणि नेहा आपल्या बाथरूम एवढंही घर नाहीये तिचं. हा चालू दे, ते चाललंय ते. एकटी बाई आहे, नोकरी करून घर सांभाळते, धडपडत का होईना स्वतःच्या पायावर उभी राहू पाहते. आणि एवढ्या मोठ्या हवेलीत आले तर दडपण चालू असणार. आणि त्यात याच पॅलेसमध्ये तिला सून म्हणून यायचंय. या विचाराने तर कापरं भरलं असणार तिला. तिला आपल्या श्रीमंतीची थोडी चमक दाखवलीच पाहिजे ना. तू बघ मी तिला आज सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वानांचं जेवण, चांदीच्या पेल्यात केशर दूध, ड्रायफ्रुट्सने भरलेली खीर, स्विस चॉकलेट सगळं खाऊ घालणार आहे. तिलाही कळू देत ना चौधरींची शान म्हणजे काय असते ते. म्हणजे आता आपण खूप गोड गोड वागायचं का तिच्याशी? ॲब्सोल्युटली. तिला इतकं इम्प्रेस करायचं ना की आपलं हे वैभव, ही श्रीमंती बघून ना दबून बुजून गेली पाहिजे ती. नाही नाही, गुदमरली पाहिजे ती. मग प्रत्येक श्वासासाठी तिला या सिम्मीची मदत लागली पाहिजे. प्रत्येक पावलासाठी, आधारासाठी तिने या सिम्मीचा हात मागितला पाहिजे. आणि माझ्या हाताची तिला इतकी, माझ्या आधाराची तिला इतकी सवय व्हायला हवी ना की मी जेव्हा हात सोडेन ना तेव्हा 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 काय वहिनी? तेव्हाच तेव्हा बघू ना. हातापासून कशाला टेन्शन घ्यायचं, राईट? आज नेहा पहिल्यांदाच घरी आली की नाही, आपलं छानशी ओटी भरूया, तिला रिलॅक्स वाटेल असं वागूया. काय पण ही साडी किती साधी आहे वहिनी. 1.5 लाखांची साडी आहे. हा म्हणजे नेहाची किंमत नाही एवढी माझ्या लेखी, पण यशची चॉईस आहे म्हटल्यानंतर आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवावा असणार, राईट? या साडीची किंमत कळू दे तिला. हातात घेतल्यानंतर तिचे हात बर्फाचे होतात की नाही ते बघ. कधी एकदा या घरात येते असं झालंय मला. नेहा, थोडा वेळ इकडेच थांबूया ना. वहिनी वाट बघत असेल, जाऊया. नेहा, आय लव्ह यू. आय लव परी.
अरे हे काय, तुम्ही काहीच घेतलं नाही? एनिवेज ओळख करून देते, ही मिथिला, माझी धाकटी जाऊ. नमस्कार नमस्कार. ऍक्च्युली ही पण ना तुझ्यासारखी साध्या घरातून आली. आणि खरंच सांगते तुला, लग्नानंतर मीला इतकं सांभाळून घेतलंय, हो की नाही मिथिला? हो ना. खरं तर नात्याने ह्या माझ्या मोठ्या बहिणी, पण माझ्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. हाऊ स्वीट ऑफ यू. अगं बाई, हो का? म्हणजे तुमचं अगदी माझ्या आणि नेहासारखंच आहे. काय माहिती का, मी हिची वहिनी अगदी म्हणायला, पण अगदी मोठ्या बहिणीसारखी. नेहा, खरं तर तू आज पहिल्यांदाच आमच्या घरी आलीस आणि तू येणार म्हणून मी इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या ना माझ्या मनामध्ये, पण काय करू, घाईघाई झाली. छोटीशी भेट आहे, सो गोड मानून घे. खरं तर वहिनीला ना रिअल डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स द्यायच्या होत्या, पण ऐनवेळी म्हणून ना 1.5 लाखाची साडीच देत आहेत. मिथिला, अशी वस्तूंची किंमत सांगायची नसते. आणि नेहा पहिल्यांदा घरी आली, काय वाटेल तिला? आपण असं प्लीज प्लीज डोंट माइंड, ओके? नाही, याची खरंच काही गरज नाहीये. काय बोलतेस तू? अशी कशी गरज नाही? गरज आहे. अगं चौधरींच्या घरी पहिल्यांदा आली असतो आणि आमची होणारी सून आहेस. हे सगळंच इतकं साधेपणाने होतंय ना, बट आय इन्सिस्ट, ओके? प्लीज. नको मॅम. मॅम नाही, सिम्मी काकू, ओके? काकू, खरंच नकोय मला. मी हे नाही घेऊ शकत. अगं नेहा, असं काय करतेयस? अगं त्या दोघी इतक्या प्रेमाने सांगतायत आणि तू त्यांचं मन का मोडतीयस? त्या म्हणतायत ना घे, तर घे ना. अगं मी बघ, मी नाही तुमचं मन मोडणार, मी घेते. हे बघा, मी घेतलं. अगं नेहा, घे ना, खरंच घे. खरंच मला एवढ्या महागातल्या गोष्टी वापरायची सवय नाहीये. मी हे नाही घेऊ शकत, पण मला याहून मौल्यवान गोष्ट हवी आहे तुमच्याकडून.